विलासनगर येथील शासकीय गोदामात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली। येथे मोठ्या प्रमाणावर समर्थकांची गर्दी होती। अमरावती व बडनेरा या दोन मतदार संघांची मतमोजणी या गोदामात झाली। चोख पोलीस बंदोबस्त यावेळी होता। अमरावती व बडनेरा मतदारसंघातील मतमोजणी विलासनगर येथील शासकीय गोदामात करण्यात आली। अमरावती मतदारसंघाचा निकाल 19 फेऱ्यात तर बडनेरा मतदारसंघाच्या 22 फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर झाला। 14 टेबलवर ही मतमोजणी झाली। निकाल ऐकण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी येथे दिसून आली। समर्थकांनी मतदान केंद्रांपर्यंत धाव घेऊ नये यासाठी येथे बांबूंचे अडथळे तयार करण्यात आले होते। प्रत्येक फेरी गणित उमेदवाराच्या मतांचा आकडा कमी जास्त होत होता, तसतशी प्रत्येकाच्या छातीची धडधड वाढत होती। आशा निराशेचा खेळ येथील समर्थकात होता। सिटी न्यूजच्या विदर्भ ॲप्सवर व सिटी न्यूजवर हजारो लोकांनी थेट प्रक्षेपण बघितलं। सिटी न्यूजने अमरावती व जिल्ह्याचं प्रसारण केलं, त्याचा लाभ नागरिकांनी घेतला। इंटरनेटच्या दुनियेत प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड फोन आहेत, त्यामुळे दुनिया छोटी झाली आहे। क्षणात माहिती हातात येते आणि ही काळाची गरज आहे। या गरजेनुसार सिटी न्यूजनेही हायटेक प्रसारण केलं। सिटी न्यूज विदर्भ ॲपवर मतमोजणीचं थेट प्रक्षेपण केलं, त्याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला। अमरावती व जिल्ह्यातील निकाल प्रत्येकानं पाहिले। 39 महाजन संजय देवराव 142, रवी राणा 10,936, राहुल भाऊ लक्ष्मणराव मोहोळ 146, ॲडव्होकेट वनिता जयरामजी सोदागरे 185, ॲडव्होकेट सुधीर हिरामनजी तायडे 96। ब्रिटिशांच्या काळात भारताची ओळख होती ती साप व कोल्ह्याटांचा देश म्हणून। आता घाणीचा देश म्हणून हा देश ओळखला जाऊ लागला आहे। गल्ली बोळात चौकात बघावं तिकडे घाणीचं साम्राज्य दिसून येतंय। अशा परिस्थितीत सजग मित्र मंडळाने बस स्थानकाची स्वच्छता करून आदर्श घालून दिलाय। अमरावतीतील एकही वसाहत अशी नाही की जेथील नागरिकांची स्वच्छतेबाबत तक्रार नाही। डास, दुर्गंध, कचऱ्याचे ढीग अशी अवस्था सर्वत्र आहे। हाती खराटा घेऊन स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या कर्मभूमीतील रहिवासी आजारांच्या प्रादुर्भावाने भयग्रस्त आहेत। गाडगेबाबांच्या या मूलमंत्राची आठवण करून देत मुधोळकर पेठेतील सजग मित्रमंडळीने मुख्य बस स्थानकाची स्वच्छता केली। शासनही संत गाडगेबाबांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान राबवतं, परंतु देशाचा हा अस्वच्छतेचा कलंक पुसून काढण्यासाठी प्रत्येकानंच कटिबद्ध व्हायला पाहिजे, असाही संदेश सजग मित्रमंडळाने दिलाय। मुधोळकर पेठ मित्रमंडल सजग मित्रमंडल की ओर से हम लोग ये स्वच्छता अभियान चला रहे हैं। देश के हर नागरिक का कर्तव्य है कि अपना घर सुरक्षित हो, घर स्वच्छ हो, तभी हम स्वस्थ रह सकते हैं। तो हमने ये नारा लगा है कि एक सुंदर स्वच्छ घर हो अपना, ऐसा होता है सबका सपना। तो हमको हमारे भारत देश को स्वच्छ बनाना है ताकि हमारे देश के सभी जवान नागरिक और बच्चे बूढ़े सभी स्वस्थ रह सके, सुंदर भारत बन सके। इसी उद्देश्य से हम सब ने यहाँ पर स्वच्छता अभियान शुरू किया है। आज पहला अभियान हमने बस स्थानक से चालू किया है। बस स्थानक वालों ने भी हमको परमिशन देकर और साथ देकर बहुत बढ़िया काम किया है। इसी हिसाब से हम आगे भी अभियान को जारी रखेंगे और जो हर रोज कार्य करते हैं उनका हम धन्यवाद देते हैं। और सजग मित्र मंडल की ओर से स्वच्छता अभियान में सभी लोग जुड़े, उनको भी मैं बहुत बहुत धन्यवाद देते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। उठी गोविंदा उठी गोपाळा अशी भूपाळी गाऊन देवदेवतांना जागृत करण्याची परंपरा भारतीयांची आहे। ही परंपरा कायम राखत देवशयनी एकादशीला निद्रिस्त झालेल्या देवांना जाग करण्यासाठी आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेदरम्यान काकडा आरती केली जाते। अंबागेट येथील एकमुखी दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही काकडा आरती सुरू आहे। आषाढातील देवशयनी एकादशीला देव निद्रिस्त होतात, ते चातुर्मासात निद्रिस्त असतात, म्हणून विविध व्रतवैकल्याने देवांची आराधना करून त्यांना उठवलं जातं। कार्तिकी एकादशीला देव निद्रेतून बाहेर येतात, म्हणून आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमे दरम्यान काकडा आरती केली जाते। अंबागेट येथील दत्त मंदिरात काकडा आरती करण्यात येते। रामप्रहरी होणाऱ्या या काकडा आरतीचं पहाटेचं विहंगम दृश्य टिपलंय सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी।
विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सिटी न्यूजने शहर, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्रातील निकालाची खडानखडा माहिती दिली। राजनीतिक विश्लेषक परिमल खाबिया व माधव पांडे यांनी ही माहिती दिली। ताज्या बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या सिटी न्यूजने विधानसभा निवडणुकीचं थेट प्रक्षेपण करून खडानखडा माहिती दिली आहे। एखादी घटना घडल्यास नागरिक प्रथम सिटी न्यूजला माहिती देतात, त्यानंतर सिटी न्यूज पोलिसांना माहिती देतं, ही वस्तुस्थिती आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक घडामोडीची माहिती देणाऱ्या सिटी न्यूजची चमू सतर्कतेने विधानसभा निकालाची माहिती प्रेक्षकांना दिली। राजनीतिक विश्लेषक परिमल खाबिया व माधव पांडे यांनी ही खडानखडा माहिती दिली। अभिजित अडसूळ 8,000 पिछाडी हो रहे। अभिजित अडसूळांना गेला 2 बस लाइन पे जा रही है, लालचट लेके प्लेट बना के देना, नहीं बाहर से देना चाहिए। दीपावली पर्व रांगोळ्यांशिवाय सुना आहे। गृहिणी युवती अंगणांमध्ये सुंदर सुंदर रांगोळ्या दीपावलीत रेखाटतात। या रांगोळ्या रेखाटनाचं कौतुक सिटी न्यूज करते। 21 ऑक्टोबर नंतर आपण रेखाटलेल्या रांगोळ्या सिटी न्यूजच्या व्हॉट्सअप वर पाठवायच्या आहेत। व्हॉट्सअप क्रमांक आहे 8485015000। यंदा दीपावली पर्वावर सिटी न्यूज तर्फे खास भेट देण्यात येते। आपण अंगणात रेखाटलेल्या सुंदर सुंदर रांगोळ्या 21 ऑक्टोबर नंतर पाठवा सिटी न्यूजच्या व्हॉट्सअप वर। या रांगोळ्यांना प्रसिद्धी देण्यात येईल, शिवाय आकर्षक 3 रांगोळ्यांना पुरस्कार देण्यात येतील। अर्ध्या मिनिटांचं प्रेझेंटेशन द्यावं लागेल। सिटी न्यूजचा व्हॉट्सअप नंबर आहे 8485015000। मी ही रांगोळी काढली आहे। आपणही अशा सुंदर सुंदर रांगोळ्या रेखाटा आणि सिटी न्यूज कडे पाठवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून। यंदाचा दीपोत्सव साजरा करूया सिटी न्यूज संगे। आपल्या सुंदर सुंदर रांगोळ्यांना प्रसिद्धी देण्यात येईल, तसंच या 3 उत्कृष्ट रांगोळ्यांना पुरस्कारही देण्यात येतील। अर्ध्या मिनिटाचं प्रेझेंटेशन त्यासाठी आपल्याला द्यायचं आहे। दीपावली शुभचिंतन। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। पिंपळखुटा येथे राहणारे संदीप रंगराव रोंगे हे आपल्या MH27 AK 3125 क्रमांकाच्या दुचाकीने येत असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला। MH27 AY 6326 क्रमांकाच्या स्प्लेंडरवर हे तिघे हल्लेखोर होते। रोंगे यांच्या गाडीवर प्रहारचं स्टिकर व अंगावर गुलाल असल्याने प्रहारचा कार्यकर्ता म्हणून हल्ला केल्याची तक्रार रोंगेंनी गाडगेनगर पोलिसात दाखल केली आहे। फिर्यादी आर्मीचे रिटायर्ड मेजर आहेत। येऊन आलो होतो चांदूर बाजारला रॅली चालू होती, विजय रॅली। त्या रॅलीत अंगावर गुलाल आहे। भावानं ते स्टिकर लावलं होतं। इथं आपल्या राजपूत धाब्यावर आल्यावर दोघं तिघजण दारू पिऊन माझ्या मागं लागले राजपूत धाब्यावर। अरे प्रहारवाला माझा तो कैसा अमरावती में स्टिकर लगाया असे म्हणत होते। मी त्याला म्हणून आलो, भावाची गाडी आहे भाऊ, माझी नाही आहे, मी तर सर्व्हिसवाला आहे। तर ते काही नाही, त्यांना चाकू काढला, तिघजण होते, चाकू काढला, मला इथं मारला आणि इथं मारला। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। नमस्कार।